खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचा व्हॉट्सअप चॅनल आजच फॉलो करा। लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राइब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। माझे नाव अविनाश लक्ष्मण केंजळे, मुक्काम पोस्ट कटापूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। ही गाय तिकुंडी लाईनची 5 महिन्याची असताना आम्हाला जेतल्या सुधीर जाधव भाऊ यांनी हुलजंती येथून दत्तात्रय गंगमे यांच्याकडून 5 महिन्याची असताना आम्ही तिथून घेऊन आलो। त्यावेळी दत्ता मामांच्याकडून ही गाय 27,000 रुपयाला 5 महिन्याची खरेदी केली होती। तसेच ती कालवड सुद्धा दत्ता मामांनी हुलजंती यांनी हौशी जे पैदास आहे त्याची ही कालवड आत्ता 7 महिन्याची असताना घेऊन दिली। आता आम्हाला थोडंसं या गाईचं आणल्यापासून हिला वळू कोणता दाखवला, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या दावणीला 2 वासरे या गाईची झालेली आहेत। तर थोडंसं हा संपूर्ण प्रवास आम्हाला थोडं कसं जास्तीत जास्त माहिती देता येईल की जेणेकरून आम्हाला प्रेक्षकांना कळेल की 9 महिने संगोपन कसं करायचं, गाभण काळात वळूकडं त्याच का गेले, काही अगोदर प्लॅनिंग केलं तर का, हे सर्व माहिती द्या आम्हाला। सुरुवातीला खिल्लारचा नाद लागल्यापासून ही दत्ता मामांनी कालवड दिली घेऊन, तेव्हापासून एक डोक्यात होतं की गाईला दावणीला आपल्या एक जातीवंत वस्तू तयार करायची। लहान असताना तिचं व्यवस्थित 2 टाईम रती म्हणजे माझं वैयक्तिक एकट्याचं लक्ष नव्हते। घरातले सर्वजण, आमचे मोठे भाऊ मुंबईवाले, घरातले आमच्या वहिनी मंडळी, आमचा पुतण्या मुंबईचा, सर्वांचं लक्ष, मुलाचं लक्ष असतं आमच्या। म्हणजे एकट्यामुळं काय तसं काय झालं नाही, पण सर्वांचं लक्ष या गाईवर होते। सुरुवातीपासून चांगला वळू भरवा असं माझ्या डोक्यात होते ते तसं मी दत्ता मामाशी बोलून ठेवलं होतं की आपल्याला चांगला म्हणजे जातीवंत वळू पाहिजे। त्या काळी मामाने चांडोलवाडीच्या याला 3 लाखाचे एक आदत असताना एक वासरू दिली होती चांडोलवाडीमधून नितीन देशमुख यांना। ती माझ्या डोक्यात होती। त्याचा फोटो मी तेव्हापासून माझ्या खिशात मी ठेवला होताच की ह्योच वळू आपल्या गायीला भरायचा। तसेच त्यासाठी डॉक्टरचा सल्ला वेळची वेळ घेऊन तिची पिशवी चेक करायची। आमच्या गावातील कट्टापूरचे डॉक्टर, वेटनरी डॉक्टर निखिल केंजळे ह्यांनी सुद्धा मला चांगली लाख मोलाची मदत केली आहे। सांगल तेव्हा ते रात्री असो किती पण वाजता येऊ ते येऊन गायचं भेट देऊन जाणारच। म्हणजे तिला काय पाहिजे काय नको, मिनरल मिक्सचर काय, तिला पिशवी वाढीसाठी काय पाहिजे, सर्वच म्हणजे त्यांनी सर्वच व्यवस्थित मला हँडल करून दिली गायीला। आणि ते पिशवी वाढल्यानंतर नितीन देशमुखच्या संपर्कात मी कायम असायचो वळूबद्दल। त्यांनी जरी आदत असताना म्हणलं आज सोडणार नाही, तिच्यासाठी आम्ही 3 माज वाया घालवली त्या निव्वळ त्या वळूसाठी। नंतर हिटवर आल्यावर मामाच्याकडून सुधीर भाऊंनी फोन केला। सुधीर भाऊंनी त्यांनी कॉन्टॅक्ट करून आम्ही रात्रीच्या आदत असताना रात्रीच्या 11 वाजता ह्याला वळू भरला आहे। आणि त्याचे म्हणजे हिने पण आमचे चांगले म्हणजे पांग फेडले या गाईने आम्हाला। 2 जातीवंत चांगली तिने आज तिच्या पोटची जातीवंत वासर आहे ती। आज म्हणजे कुठं बाहेरच्या म्हणजे सातारा म्हणा, सांगली, कर्नाटकवरून सुद्धा आतापासून त्याला मागणी आहे वळूंसाठी। हे आम्हाला द्या, फोन नंबर घ्या, पुण्यावरून मागणी आहे वळूसनी, जातीवंत वळू आहे ती। आणि त्यामुळे हिने म्हणजे हिने सगळा पांगच आमच्या फेरला आहे घराचा सगळा। आता तुम्ही जसं सांगितलं की 2 वासरं झालीत, मग आता एक गोष्ट आमच्याकडे बऱ्याचदा प्रॉब्लेम असा येतो की गाय वळूकडे घेऊन गेलं, आणलं की पुढच्या 21 दिवसांनी ती परत ती हिटवर येते किंवा असं येते। तर थोडंसं आम्हाला हे अनुभव सांगा की तुम्ही गाय किती किलोमीटरवर घेऊन गेले आणि तुमची गाय कन्फर्म तर राहिली, त्यात 2 वासरं झाली, याच्यामध्ये तुम्ही कोणती काळजी घेतली त्या दरम्यान प्रवासात किंवा काहीच नाही घेतली, काय होतं असं? सुरुवातीला गाय हिटवर सकाळची माझा आली तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेतला मी। निखिल डॉक्टर्सनी बोलवून घेतले, आमच्या कटापूरची आहे ती, त्यासनी चेक करायला सांगितले, पिशवी चेक करा म्हणलो। त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी पिशवी चेक करून सांगितले नाना हिला 4च्या पुढे इथनं हलवा, 4 वाजता घेऊन जावा। आम्ही रात्री सुधीर भाऊंनी मी फोन केला, नितीन देशमुखांना पण फोन केला आम्ही संध्याकाळी येतोय म्हणून। इथनं 6 वाजता आम्ही हल्लो। 6 वाजता हलून गाय इथनं 6 वाजता इथून अंतर 130 किलोमीटर आहे आमच्या गावापासून।
गाई जास्तवर 6 वाजता गाडीच भरली होती. जास्तवर म्हणजे बिलकुल हलली नाही, बसली नाही. गाईनं म्हणजे कसलाच ताप दिला नाही बिलकुल. तिथं 6-11 वाजता पोचलो रात्रीच्या. तिथे एक 15-20 मिनटं थांबलो. तेव्हा शांत केली. शांत करून परत एक बैल भरला. परत अर्धा 1 तास तिथं थांबलो आम्ही. तिथं तिला बेजिवली, आंघोळ घातली आणि नंतर गाडीच भरली. गाईने कसला म्हणजे बिलकुल काहीच ताप दिला नाही की कोण म्हणतं बसली, प्रवास झाला, हे होईल, उलटती. तसे आम्हाला ह्या आमच्या गाईनं काहीच ताप दिला नाही. इथं आलो, पाटे 4-4:30ला पोचलो. त्याला खाली उतरलं. तर नंतर आणखी वाज भिजवली त्याला आणि बांधली, वाज खाय घातलं. तरी पण गाई उभीच होती. रात्री सकाळचे 6-6:30ला गाई जेव्हा बसली तेव्हा तिला म्हणलो बसून, आता उठू नका कोणी. पण तिनं बिलकुल कशात तेव्हा तापच दिला नाही आम्हाला. उलटली नाही, काही नाही, काही नाही. आता तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला, त्यांनी सांगितलं की आता तुम्ही या वेळेला घेऊन जावा. थोडंसं हे आम्हाला अनुभव सांगा की गायीने हिटवर आली तर त्याच्यानंतर काय टाईम असतो की या टायमिंगला भरली पाहिजे, या टायमिंगच्या नंतर तो माज कमी होत जातो, असं काही असतं का? ते थोडंसं डिटेल सांगा ना आम्हाला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डॉक्टरांनी सांगितले कमीत कमी 8 तासाच्या वर आणि 24 तासाच्या आतच बैल भरायचा. म्हणजे असं काही नाही की आत्ता आली म्हणून लगेच 2 तासात भरायचं, तशी काही अडचण नाही. म्हणजे 8 तास होऊन जाऊन द्या आणि नंतर 12 तासाच्या आतच बैल 8 तासानंतर 24 तासाच्या आत कधी पण बैल भरू शकता. त्याची काय तशी अडचण येत नाही की गाभा राहायला ह्याला काय. आता 9 महिने गाईच्या पोटामध्ये 2 वासरं होती, हे आपल्याला माहिती तर नसेलच या गोष्टीची. अजिबात माहिती नाही. म्हणजे जन्म झाला तेव्हाच अंदाज आला. तेव्हा मी रानात होतो. आमचे मोठे भाऊ आणि पुतण्या, आमचा पुतण्या, आम्ही दोघं रानात होतो. ते भाऊंचा आमच्या फोन आला. ते पुतण्याला म्हणलो जा घरी. तरी पहिले वासरू आमचे मोठे भाऊनी बाहेर म्हणजे खाली वेन झाली, ती सुरुवात झाली आणि पुढे तिचे घाण हे काढत होते. तर पुतण्याला दुसरे मागे पाय दिसले म्हणून तो म्हणला 2 वासरे आहेत. तेव्हाच आम्हाला कळलं की त्याच्या पोटात 2 वासरे आहेत. अगोदर चेक बेक असे काय केले नव्हते. 9 महिने आपण गाईचं असं म्हणतात की गाई लई पण तिचा बोजा वाढला नाही पाहिजे किंवा तिचं पोटामध्ये वासरांचं संगोपन पण चांगलं झालं पाहिजे. 9 महिन्यात आपण कशा प्रकारची काळजी घेत असतो? माणसं असे म्हणतात की गाईच्या तब्येतीवर गेलं की आतले वासरू पोचत नाही, पण तसं समज चुकीचं आहे. ह्याला आम्ही म्हणजे तुम्हाला म्हणजे आमचे इतके कोणच म्हणजे इतके काळजी कोण घेत नाही. त्याला खाद्य बैल मिक्स म्हणजे जे बैलांचं खाद्य असतं, बैल मिक्स खाद्य, त्यात सातू असतो, प्लेअर असते, अशी जवळ 4-5 पोती ती संपली. ती गव्हाची पोते 4-5 संपले तिला आणल्यापासून. सोयाबीनची डाळ असते, मकाचा भरड असतो, वली वैरण हे बाट असते. म्हणजे तिला खाद्य मी कुठलं कमी दिलं नाही. परत ब्रोटॉन म्हणा, मल्टीस्टार, प्रोटीन शी जवळजवळ एक 15 ते 20 लिटर ह्याला पाजले. आता व्यस्तवर ते 15 ते 20 लिटर दोघांनी येऊन 20 लिटर संपले प्रोटीन शी. बेस्टा म्हणून गोलच्या 2 बॅगा संपले. ती मल्टीस्टार एक 4-5 लिटर पाजले. ब्रोटॉनच्या एक 2 लिटर झाले म्हणजे तिचा छाती हे वाढायसाठी, रुंद व्हायसाठी. म्हणजे त्याला असं कॅल्शियम पाजले. त्याला मी कमी कुठलीच कमतर तिला जाणवून दिली नाही. मला फक्त बघायचं होतं की माणसं म्हणत होती लई पोचल्यावर आतली पिल्लं बारीकपणा, पण त्यासनी पण दाखवून दिलं की काय असतं. उलट पिल्लं आता तुम्ही बघाल कंबर एवढी पिल्लं आहे ती आमची 2 आणि जातीवंत झाले, भरपूर मोठी आहे ती. त्यामुळे हे समज चुकीचाच झाला आहे की जास्त ती तब्येत नको काय नव्हतं, तसं काय नाही अडचण. आम्ही त्याला भरपूर जेव्हापेक्षा सगळ्याच घरातल्या माणसांनी जास्त जपली आहे. आणि ही जो वैशिष्ट्य म्हणजे घरातला माणूस कोण तिथं दिसू ना कुठं पण तरी लगेच वराडणार. गाडी ओळखून द्या, आमचे मोठे भाऊ ओळखून द्या, गाडी दिसलं तरी लगेच मग ती बायका माणूस दिसला तरी त्याने चाटायला सुरुवात करते. इतकी म्हणजे गाय लय गुन्हे गाय, हिच्यासारखी गाय नाही मिळायची. आता तुम्ही 9 महिने गाभण काळात काय काय तिला आहार दिला, काय काय कॅल्शियम मिनरल्स दिले हे सांगितलं. असं पण काय असतं का की गाभण काळामध्ये ह्या गोष्टी द्यायच्या नसतात, असं काय असतं खुराकामध्ये? म्हणल्या पण मी कोणाचं ऐकलं म्हणत होते, पण मी कोणाचं ऐकलंच नाही. म्हणजे त्यानं काय होतं मग ते कसं इथं आलं की ती मला बघितलं की तिला वाटायचे कवा माझ्याकडे घाम्याला येते. मग तिला असं ठेवणं चुकीचं वाटत होतं मला. मी त्याला 2 टाईम रतीब ठेवतच होतो. आमचे बंधू भाऊ मी जरी आम्ही बाहेर कुठे गेलो तरी बंधुराज आमचे मोठे त्यांचेसुद्धा ह्या गायीवर भरपूर लक्ष असायचे. घरातल्या सर्वांचेच, वहिनी आमच्या, बंधुराज, पुतण्या, मोठा पुतण्या, हे लहान मुलगा आता बाहेर असल्यामुळं, पण घरातल्या सर्वांचं लक्ष आहे गायीवर.
आता गाईला वासरं होऊन किती दिवस झालेत आणि आता वासरांना अंदाजे किती लिटर दूध अंदाजे गाई पाजत असेल, आपण काही दूध काढतो का ती माहिती द्या आम्हाला. 12 ऑक्टोबर दिवशी गाय व्याली. काल तिला 1 महिना पूर्ण झाला वासरासने. आमच्या गाईचं दूध अंदाजे 2.5 लिटरच्या वर असणार आहे. गाईला म्हणजे तिचे दूध त्यासने भरपूर होते, त्याची काय अडचण येत नाही. तरी पण मी काल म्हणजे मागच्या 1-7-8 दिवसापासून त्याला शेळीचं दूध सुरू केले. लिटर रतीब लावला आहे वासरासने. परत त्यासने ब्रोविन एक 10-10 मिली पाजतो मी आत्ता. ते लिव्हर टॉनिक आणले, 10-10 मिली पाजतो दोघांनी. त्यामुळे त्यांच्यावर पण आतापासून लक्ष आहे त्यांच्या. मी सर्व त्यांच्यावर सुरुवात केली. डॉक्टरचा आठवड्याला डॉक्टर येऊन चेक करून तेव्हा जाते ती. आमचे डॉक्टर गावात चांगलं सहकार्य करते ती. वेटनरी डॉक्टर निखिल केंद्रे भरपूर त्यांनी म्हणजे चांगलं सहकार्य करते ती. आता गाईला ही जी 2 वासरं झाली, तर आता ही 2 वासरं झाल्यानंतर आता समजा 1 महिना झाला, अंदाजे आता कधी परत दुसरं टार्गेट आहे की गाय गाभण आपण भरवणार? एक 6 ते 7 महिने काय त्याला तेवढं बघायचं नाही. त्यासनी भरपूर मोठं आता तिला काय म्हणजे लवकर गाय भरायची नाही. आणि 6-7 महिने झाल्यावर तेवढं बघायचं, तोवर काय त्याला काही बघायचं नाही. पण आता गाय मग महिन्याचा 21 दिवसाचा तिचा मास दाखवणं कंटिन्यू आला होता. म्हणजे आला तरी त्याला हे करणार आहे मी, म्हणजे लगेच त्याला ते वासरांचं हे दूध कमी होईल, परत अडचण येईल परत. आणि आता आपल्याला 2 झाल्यामुळे काय आम्हाला तशी काही हे नाही. पण 6 महिने तर काय तिचे तेवढं हेच करायचं नाही आपण. आता थोडंसं मी एक वेगळा असा प्रश्न विचारतो की एखाद्या मालकाच्या दावणीला एखाद्या चांगल्या वळूची 2 वासरं होणं, चांगल्या वळूची कालवड तर होणं फायदेशीरच आहे. मालक कालवड सध्या देत नाही कारण मालकाला कालवडी दावणे. पण आज खोंडांचं कसं झालं की आज त्यांच्या मागण्या महाराष्ट्रात एवढ्या प्रमाणात आहे की ते कालवड खोंड ज्याच्या दावणीला आला त्याला फोन यायला चालू होतात. तर मला थोडंसं हे सांगा, आता ह्या 2 खोंडांसाठी मागणी म्हणा किंवा तुमच्या दृष्टिकोनातनं काय फायदेशीर आहे आज तुम्हाला की आज ही 2 खोंड माझ्याकडे झालेत, की म्हणजे जेणेकरून मला हा प्रश्न का विचारायचा आहे की एखादा नौका माणूस या क्षेत्रात येतोय आणि तो समजा सिमेंट भरतोय, तर त्यांनी वळूकडे जाऊन भरून आणणं आणि ती ही खोंड त्याच्या दावणीला आलं तर त्याला त्याचं महत्त्व कळेल की माझ्या दावणीला कालवडू खोणू, तर वळूचं महत्त्व वासरू होण्यासाठी जो आपण भरतो सिमेंटपेक्षा वळू तो. आणि आज 2 खोंड झालेत, काय दृष्टिकोन सांगता आम्हाला? त्याला मी खिल्लार महाराष्ट्र शान या चॅनलचे प्रथम मी त्यांचे मनापासून त्यांचे हार्दिक स्वागत करतो. कारण त्यांच्यामुळेच माझे नाव हे जवळजवळ कर्नाटक पावतर, कर्नाटक नव्हे पूर्ण फोन बरेच येते ते. कर्नाटक, पुणे, पाग बीडचे, हिंगोलीवरनं फोन येते ते. काल तर हिंगोलीचं आमचे ते संजय आमदार बांगरचे कार्यक्षेत्रातले त्यांचा फोन आला खोंडासाठी खास. परवा दिवशी मागच्या वेळी नगरचे 2 शेतकरी येऊन बघून गेले, अमोल बडे म्हणून नगरवरून आले होते. खास खोंड त्यासनी कळली बातमी की बघून इथं येऊन गेले. मागणी भरपूर म्हणजे तुमच्या चॅनलमुळे माझे नाव म्हणजे हे आम्हाला पहिली इतकी ओळख म्हणजे, पण तुमच्यामुळं आमचं नाव बरेचशा ठिकाणी झाले आहे. आणि महत्त्वाची गोष्ट ह्या गायीमुळं त्या खोंडासना इतकी मागणी आहे, म्हणजे त्या तुमच्या चॅनलमुळे इतकी मागणी आहे की फोन उचलायचा कंटाळा येतो. म्हणजे जे ते फोन करते आम्हाला द्या. आता परवा दिवशी ते कात्रजवरनं म्हणजे नामांकित बैलगाडी क्षेत्रातले तात्यांचा फोन येऊन आम्हाला एक खोंड पाहिजेच, कुठला पण द्या पण आम्हाला एक पाहिजे खोंड कात्रजचे. नाही म्हणलं ती सांगा तुम्ही, आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो, ॲडव्हान्स देतो. नाही म्हणलो तात्या तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा आम्ही देऊ तुम्हाला, पण आत्ता काय शब्द देत नाही. नंतर शरद विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूरच्या तिथले शेजाळ म्हणून आहेत, ते DYSP आहे. त्यांनीसुद्धा माझा नंबर काल म्हणजे घेतला आहे त्यांनी. त्यासनीसुद्धा आवड आहे खिल्लार. ते म्हणले आम्हाला घेतले एक तरी पिल्लू द्या घेतले. नाही म्हणलो सर जेव्हा देईन तेव्हा तुम्हाला आवर्जून सांगेन. म्हणजे निव्वळ ह्या गायीमुळं बरंचसं नाव झाले. आता इथं जे माणसं बरीच येऊन बघून जाते ती. त्यामुळं काय जातीवंत वस्तू दावणी असल्यावर माणूस कुठनं पण येतो आवर्जून. आणि हे तसं हे आम्हाला जातीवंत 2 देखणे खोंड दिलेच आहेत. म्हणजे एखाद्या वळूकडे जाऊन जेव्हा आपण गाय भरतो, जेव्हा वासरं जन्माला येतात तेव्हा ती होणाऱ्या वासरांची मागणी ही नेहमी चांगलीच राहणार, 1 नंबर राहिली मागणी. आणि आता म्हणजे त्या खिल्लार क्षेत्राला आपण असल्यामुळे आपल्याला माहिती आहे ना त्याची काय मागणी आहे आता ती. त्यामुळे आपण पण त्याची काळजी थोडी जास्त प्रमाणात घेणार आहे. आणि ते जास्त आम्हाला म्हणजे चांगले जे पैसे देऊन जाणार आहे वस्तू ते. पण इतक्यात आम्ही काय लगेच गडबड नाही करायची. आता एक गोष्ट आहे की प्रत्येकाच्या दावणीला एक प्रॉब्लेम आपण पाहतो की दावणीला मनुष्यबळ कमी असतं, त्याच्यामुळे एक गाय सांभाळणं पण थोडं अवघड काम आहे. तर तुमचं आता घरातलं मनुष्यबळ चांगलं असल्यामुळे गाय सांभाळणं हे कठीण नाही होते.
तर गाय सांभाळण्यामध्ये एखादा नवीन माणूस जर येत असेल तर त्याला मनुष्यबळ किती आवश्यक आहे, किंवा 1-2 माणसं असली चालतील, काय सांगताय? नाही, मनुष्यबळ तर पाहिजेच. गाय नवीन घेणाराने म्हणजे मी घेतली म्हणून ही घेत. आता माझ्यामुळे बरेचसे गावात आला. आता ते आमचे तुषार यादवसनी पण घेऊन दिली, त्याच्या 2-3 गाय आहे ती. पण मनुष्यबळ लागतंच आणि महत्त्वाचं त्याच्यावर लक्ष पाहिजे. आता म्हणा आम्ही बाहेर गेलो तर आमचे बंधुराज असतात, दुसरी मुंबईवाली बंधुराज आहे ती. घरची आमची सर्व माणसं झटते ते असं की कोण बाबा मी नाही म्हणून त्याला बघायचं नाही. सगळ्यांचं लक्ष असतं गाय म्हणजे सगळ्या म्हणजे मनापर्यंत सगळी झटते तीच गाय म्हणजे गुरांच्यासाठी. आणि मनुष्यबळ पाहिजेत तेव्हा तिच्याकडे सगळं व्यवस्थित हँडल, सर्व व्यवस्थित नियोजन सर्व होणार आहे. आता या गायींना लागणारा वैरण आहे की काय ती ही विकतची का तुमच्या शेतातले? सर्व आमच्या शेतातलं आहे. वैरण भरपूर आहे, वैरणीची काय अडचण नाही. सर्व घरचं भरपूर, मग तिला चारा बिराची काय अडचण येत नाही. तुमच्या भागात मग कशा प्रकारची वैरण तुम्ही शेतामध्ये घेता? आमच्यात ज्वारीचा कडबा आहे असतो, सुपर निपर घास, मका एक असते, आणि बरं मार्वेलचं गवत असतं. वैरण भरपूर आहे आमच्याकडे. तुमच्या माहितीप्रमाणे तुमचा अनुभव काय सांगतो की ही वैरण सर्वात जास्त, म्हणजे आता प्रकार भरपूर आहेत पण त्यातल्या त्यात ही आवडीने खाणं, ती त्यांच्या अंगाला लागणं, ही सर्वात जास्त ही वैरण आमच्यातली वैरण म्हणजे तशी ही गाय त्याला सकाळच्या बार ती वाळकी वैरण ठेवतो आम्ही. कडबा पाणी सकाळच्या वाळकी वैरण ठेवली, पाणी पिली की तिला नंतर तिला हिरवी चारा असतो, सुपर निपर घास आहे, मक्याची वैरण असते हिरवी. मग ही गाय सर्वच आवडीने खाते अशी काय म्हणजे. पण जास्त करून वाळक्या वैरीवाज कॅल्शियम जास्त मिळतं तिला. वाळकीसुद्धा वैरण भरपूर खाते आवडीनं ज्वारीची. आता आम्हाला एकदा तुमचं संपूर्ण नाव आणि महत्त्वाचं सांगतो हे आता तुम्हाला ही शेवटची माहिती म्हणजे गाय दारात असल्यामुळं आमच्या आता भरपूर आजारी होती. हिचे पुण्यामुळे वाचली गाय. मरता आम्ही आईला वाचवली. आता हे जे पुण्य आहे आमच्या बघा. मालकाच्या दावणीला आता थोडासा तुमचा हा जो भावनिक एक आम्हाला प्रश्न किंवा तुम्ही जे दिलेलं उत्तर आहे तर त्याच्यातनं मला एक विचारायचं आहे. म्हणजे हे बऱ्याच जणांचं एक असं म्हणणं असतं की आता आपण सगळं हे पाहिलं की गाय असली की आपल्याला खोंडांपासून हे मिळणार ते मिळणार, तर हे खरंच असं आहे का? दावणीला जर आपल्या दारात गाय असेल तर त्याचा लाभ हा आपल्या कुटुंबाला, आपल्या उद्योगधंद्याला किंवा आपल्या आरोग्याला हा होत असतो? नाही, लाभ सर्वच झाला आहे बाबतीत. मी खोंडाची कधी आशा नव्हती केली आहे गायीकडून. कोरोनाच्या काळात पण सर्वांना आमच्या म्हणजे गावात झाला, पण ही ज्या गायींच्यामुळं मला गोमूत्र म्हणजे घरात आमच्या गायीमुळं आम्हाला कधीच कोणाला काय झालं. आमची 20 साली पण आईला आमच्या अटॅक आला, पण त्यातनं पण आई आमची वाचली आहे. 20 साली पण जास्त झालं तिला कोरोनाच्या काळात. पण आम्हाला आमच्या गायीचीच पुण्य म्हणायला लागेल. त्यांच्यामुळं आमची आई चांगली ना. आता तर 5% डॉक्टरने फक्त सांगितलं, त्यातनं पण वाचवली गाय. म्हणजे आम्हाला ही जी पुण्य आहे म्हणायला लागेल. ठीक आहे. तर मंडळी, मला या मुलाखतीच्या माध्यमातून आपण मागे देखील सांगण्याचा प्रयत्न केला होता की गाय दावणीला का सांभाळली पाहिजे, किंवा याचं प्रमुख कारण पण काय आहे की जेणेकरून तुम्हाला तुमच्या उद्योगधंद्यामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये याचा म्हणजे हे ॲक्च्युली जुन्या काळापासून असलेलं महत्त्व आहे. आपलं पारंपरिक सांस्कृतिक महत्त्व आहे. गाईचं एक वेगळं महत्त्व हे पुराणामध्ये देखील सांगितलेलं आहे. त्यामुळं आपण काही करा, तुम्ही किती मोठे व्हा, पण तुमच्या दावणीला एकतरी गाय, देशी गोवंश, मी तर म्हणेल देशी गोवंश. आता तुम्ही खिलारच सांभाळा असं नाही म्हणणार, पण तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागाची जी ब्रीड आहे ती तर आवर्जून सांभाळा. तुम्ही खिलारच्या पट्ट्यामध्ये राहत असेल, इतर तर सांभाळा, पण एक खिलार सांभाळा. आणि तुमच्या एरियामध्ये समजा कोणाच्या लाल कांदार, देवणी ह्या त्या पट्ट्यामध्ये असतात, पण गाय हा देशी गोवंश आपल्या दावणीला असणं हे किती महत्त्वाचं आहे. आज या मालकांच्या एका अनुभवातनं त्यांनी सांगितलं. खरं तर हे आपण लोकांच्या म्हणजे खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण हाच मुख्य एक प्रयत्न केला आहे की लोकांकडे असलेले अनुभव आपण गेले 5 वर्ष तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आणि त्याचमुळं आज चॅनलची एवढी प्रसिद्धी म्हणा किंवा तुम्ही त्याला पसंत करता. आणि आज जवळपास 5 लाखाच्या वर सबस्क्रायबर चॅनलचे आहेत. तर अशा प्रकारे ही सुंदर माहिती मंडळी आपल्याला मालकांनी दिली. ही कालवड एकादशी दिवशी हुलजंतच्या दत्ता मामाने हौशेची पैदास असलेली त्याने एक मी सांगून ठेवली होती, एखादी आपल्या आणखी एखादी चांगली वस्तू बघून ठेवा. तशी ते मामाने तिथे एक मला फोन आला, म्हणली नाना एक वस्तू आहे चांगली, बघा तुम्हाला पास पडते का. त्यांनी फोटो टाकला, त्याने म्हणलं इशारा देऊन ठेवा, ती वस्तू आपण आणायची. मग दिवस बघायला एकादशी दिवशी हिला
बाळू मेटकर यांच्या बैला वळू करून हिचा बाप हौशा तिचे पोटचे पैदास आहे. एक मला वाटत होतं दावणीला आपले हिच्या वाणीची एक जातीवंत वस्तू आणखी एक दावणीला पाहिजे. मग ते डोक्यात होतं म्हणून एक आमच्या घरी एक पहिली गाय होती ती आमच्या एका पुण्याच्या जोडीदाराला देऊन टाकली. सनस म्हणून आहे तरस, सोमनाथ तरस, त्यांना एक पाडीने एक गाय देऊन टाकली. आणि नंतर तिच्या ह्याच्या बदल्यात ही वस्तू म्हणलो भरायची आपल्याला, म्हणून ही गाय एक 7 महिन्याची असताना घेऊन आलो मी. आज तिला आता 10 महिने संपतील, 11 महिन्याला लागेल त्या ह्या हौशेच्या ह्या पाडीला. आता मला 1-2 गोष्टी सांगा की आता जेव्हा तुम्ही ही कालवड घ्यायला गेले, आता कालवड घ्यायला जातो जेव्हा किंवा आपण तुम्ही गेले घ्यायला किंवा तुम्ही फायनल केली, तर 2 दृष्टिकोन आहेत घेण्याचे. एक तर तुम्ही पारख केली की ही म्हणजे मी तुमचा अभ्यास तयार होता, मी पारख केली, मी फोटो पाहिला, व्हिडिओ पाहिला, मला ओके पास पडली, हा एक विषय. दुसरा विषय की मी ज्यांच्याकडून घेतोय माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्या माध्यमातून मला ते चांगलीच मिळेल. तर ह्याच्यातला कुठला तुम्ही जास्त पर्याय निवडता की बाबा मी, नाही तर माझा अभ्यास तर होताच पण माझा विश्वास जो देतोय त्याच्यावर पण जास्त होता? तसा माझा विश्वास तिथले आमचे दत्तात्रय गंगमय म्हणून मामा फुलजंतीचे आहे ते, त्यांच्या पूर्ण आमचा विश्वास आहे. कारण त्यांनी वस्तू म्हणजे त्यांनी कुठलीच वस्तू वाईट दिली नाही आम्हाला आज पावतर. ह्याच्या अगोदर एक गाय होती ती पण 5 महिन्याची असताना आणली होती, तिने पण आमचं म्हणजे चांगलीच वस्तू होती. नंतर ही सुद्धा जेटल्या सुधीर भाऊनी मला सांगितली मामांच्याकडे एक वस्तू आहे ती आपल्याला म्हणून ती मामाने आम्ही फोन लावून ती वस्तू म्हणलो पाहिजेच आपल्याला. म्हणजे मामाने अशी कधी फसवली नाहीच की वस्तू खराब दिली. तशी ही वस्तू 4 पैसे वाढावं जाते ती, त्याची काय अडचण नाही, पण वस्तू गॅरंटी बघून देते ती. अशी लबाडी वगैरे नाही केली त्यांनी आपल्याला आणि त्यांच्यामुळेच फायदा झाला. आता मंडळी, मला इथं ॲक्च्युली हा प्रश्न मालकांना विचारण्यामागचा उद्देश काय होता की आपण तुम्हाला म्हणतो की तुम्ही गाय घ्या, चॅनलवरती गायी दाखवतोय, म्हणजे ते आम्ही आमचं काम करतोय चॅनलवरती दाखवण्याचं, पण नुसत्या चॅनलवर दाखवलेल्या गायी तुम्ही बघितल्या आणि घेऊन आल्या असा विषय नाही होत. आता जसं अविनाश केंजळे सरांनी सांगितलं की त्यांचे ओळखीचे दत्तामामा होते हुलजंतीचे, तर त्यांच्याशी त्यांचा संपर्क होता, त्यांच्या ते कॉन्टॅक्टमधले होते. ॲक्च्युली हे असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही लाख चॅनलवरती खिलारच्या चॅनलवर पहा किंवा अजून कोणत्या चॅनलवर पहा, पण तुमचं या शेतकऱ्यांशी किंवा त्या दावणीशी ओळख असणं, त्यांच्याशी माहिती असणं, वारंवार फोन असणं हे गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला अशी जातीवंत वस्तू तुमच्या दावणीला येणार नाही. त्यामुळे तुम्ही या शेतकऱ्यांना आवर्जून फोन केले पाहिजे, त्यांच्याशी संपर्क वाढवला पाहिजे, हे आपण चॅनलच्या माध्यमातून सांगतच आलेलो आहोत. आता एक दुसरा शेवटचा प्रश्न आपण त्यांना विचारतोय की त्यांच्याकडून आत्ता आपण कालवड निवडायची कशी त्या संदर्भात हे सांगितलं. आणि आता कालवड मला एक म्हणजे थोडासा अलीकडच्या काळात जाणवलेला प्रश्न की काही जणांचं असं म्हणणं आहे की त्यांनी दावणीला एक कालवड आणली पण ती नीट आनंदाने पाहिजे तसं खात नाही. मग त्याच्या मनात आलं की तिला एक जोडी कालवड असावी अजून एक, किंवा जोडीला काहीतरी गाय किंवा खोंड सोबत असावं, मग ते दोघं आनंद, असं काय असतं का गणित? तसं काय दादा, काय तसं काय नसतं. ह्याला काय पाहिजे काय नाही ते आपण डॉक्टरांना सल्ला घ्यायला पाहिजे. तसं ही एक आहे ती खाय ना म्हणून दुसरी घेऊ तसं काय हे नसतं. त्याला आपण हे केले, पहिले आमच्याकडे एकच गाय होती, त्याला डॉक्टर सल्ल्यानुसार त्याला काय पाहिजे, त्याला इंजेक्शन म्हणा, मिनरल मिक्सचर काय पाहिजे, तिला शरीर वाढीसाठी काय पाहिजे, कुठलं काय कधी, ते सर्व वेळचेवर त्यावर लक्ष नियोजन, त्यासाठी नियोजन व्यवस्थित खट्ट का नियोजन करायला पाहिजे. तसं काय नाही की तिला दुसरी असली खाईल, तसं काय सुद्धा होत नाही. तर मंडळी, अशा प्रकारे आपण अविनाश केंजळे यांच्या दावणीची ही एक कालवड पाहिली की जी हौशा बैलाची पैदास आहे. आणि मंडळी, हौशा बैलाचा एक आता इथे उल्लेख करतोच आहे आपण, तर हौशा बैलाचा जो बाप होता तो श्रीशैल दळवाई यांच्या दावणीला तिकोंडी राजाच्या सोबत जो एक अगोदर एक बैल होता जो नंतर त्यांनी दिला, तो नंतर दक्षिण सोलापूरमध्ये होता, सध्या कुठे एक्झॅक्ट सांगता येणं अवघड आहे, तो पण सुंदर असा बैल होता. तर त्या बैलाचं पैदास हा हौशा, हौशेची पैदास सध्या आपण अशी पाहतोय. चॅनलच्या माध्यमातून आपण हा प्रयत्न केला की इनब्रीडिंग होऊ नये म्हणून आपण त्या बैला एखाद्या कालवडीचा आईबाप कोण, त्यांचे आजोबा कोण, हा जेवढं माहिती आहे ही माहिती आपण शेतकरी आपल्याला सांगतात, त्या माध्यमातून आपण योग्य ती चांगल्या पद्धतीने ती योग्य तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशाच प्रकारची अधिक माहिती चॅनलच्या माध्यमातून पाहत राहा मंडळी. माझे नाव अविनाश लक्ष्मण केंजळे, मुक्काम पोस्ट कटापूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 9209209001, दुसरा नंबर 9730089001.
महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.